आता मला नितेश तुला हे विचारायचं आहे की आत्ता 2026 मध्ये जर कोणाला एडिटिंग या फील्डमध्ये करिअर करायचं असेल, अगदी झिरो पासून जर स्टार्ट करायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याची काय जर्नी राहील? आधी तर त्याने स्वतःने इव्हॅल्युएट करायचं की खरंच त्याला इंटरेस्ट आहे का. सगळ्यात महत्त्वाचं आहे की टेक्निकल नॉलेज इज मस्ट. एडिटिंग इज अ क्रिएटिव्ह थिंग ऑफकोर्स, बट एडिटिंग डिपार्टमेंटच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या एडिटरवर आहेत. सो टेक्निकल गोष्टी ह्या एडिटरला माहिती असल्याच पाहिजे, कारण त्याची जबाबदारी दुसरं कोणी घेणार नाही, ते कोणाला माहिती पण नाही आहे. सो टेक्निकल गोष्टी तुम्हाला शिकाव्याच लागणार आहेत आणि त्या अगदी बेसिकपासून. आता राहिला क्रिएटिव्ह भाग. तो क्रिएटिव्ह भागाचा विषय कसा आहे की तो शेवटी तुमच्या ऑब्झर्वेशनमधनंच आहे. तो तुम्हाला तिकडनंच शिकावा लागतो. खूप साऱ्या चांगल्या फिल्म्स बघाव्या लागतील त्यासाठी. जेव्हा कोणी मला विचारतं ना व्हॉट इज एडिटिंग, खूप सिम्पल आहे. एडिटिंग हे आपण ना आपल्या लहानपणापासून बघत आलो आहे की आपली आजी रात्री गोष्ट सांगायची मुलांना झोपवण्यासाठी. आजीला माहिती आहे की आपलं मूल कसं आहे ना, की त्याला काय आवडतं काय नाही आवडत, किंवा तो कुठे घाबरतो किंवा कुठे घाबरत नाही. आणि आजी ना स्टोरी जेव्हा सांगते ना ती एडिट करून सांगत असते, कारण तिला माहिती आहे ना की ह्या आपल्या मुलाला कसं कुठे कधी घाबरवायचं आणि त्याला झोपवायचं, हाऊ शी प्रेझेंट्स इट, कधी काय सांगायचं तसं ती सांगत जाते. हे जरी ऑब्झर्व केलं ना आपण, मग एडिटरचं कामच तसं आहे ना. पण टेक्निकली जर तुम्ही साऊंड असाल ना, तुमची एनर्जी टेक्निकल गोष्ट सांभाळण्यामध्ये जात नसेल ना, मग देन कम्स द पार्ट ऑफ स्टोरी टेलिंग. ही स्टोरी टेलिंग तुम्हाला शिकावी लागेल की एकच फिल्म आहे ती 10 वेगळ्या मार्गांनी सुद्धा आपण प्रेझेंट करू शकतो. फक्त ते तुम्हाला सुचलं पाहिजे की मी अजून कसं कुठल्या मार्गाने प्रेझेंट करू शकतो. त्याचा पहिला प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर त्यांनी अप्रोच कुठे करायला पाहिजे? ॲज इन एकदम नवीन असेल डिरेक्टली प्रोजेक्ट घ्यायला जाऊ नका. म्हणजे माझं सरळ ठाम मत आहे, तुम्ही ग्रुप करू शकता. म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजेसमध्ये आजकाल होतात ना, म्हणजे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये फिल्म मेकिंग शॉर्ट फिल्म्स आणि सब्जेक्ट, त्यांच्याबरोबर कनेक्ट व्हा. किंवा तुम्ही मित्र मिळून आधी शॉर्ट फिल्म बनवा, ती एडिट करा. म्हणजे पोर्टफोलिओ आधी बिल्ड करणं गरजेचं आहे. ओके. जेणेकरून काय होतं ना, तुम्हालाही कळतं ते तितकं सोपं नाही आहे. त्याला तुम्हाला ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता ना तेव्हा तसं घडत नाही. नाहीतर असं झालंच नसतं की फिल्म जेव्हा शूट झाली, म्हणजे एखादा डिरेक्टर जेव्हा फिल्म शूट करतो मग ती एडिटमध्ये येऊन का बदलावी लागते, किंवा एडिटमध्ये एवढा वेळ का द्यावा लागतो? कारण स्क्रिप्ट रिटन आहे, शॉर्ट्स तसे घेतलेले आहेत. एडिटरला काय स्क्रिप्टनुसार असेंबल केलं, सर ही फिल्म तुमची झाली, जा टाटा बाय बाय, असं नाही होत ना. 10 व्हर्जन्स निघतात. कारण तसं गोष्ट जी ऑन पेपर तुम्हाला दिसते किंवा एक्झिक्यूट करताना तुम्हाला वाटतंय की वाह काय शॉर्ट झाला आहे, किंवा जर लोक खूप होतं ना सेटवरती एक माहोल असतो, खूप गर्दी असते, सगळे तुम्हाला बघतायत, ॲक्टरला बघतायत आणि ॲक्टर काहीतरी भारी परफॉर्म करतो, सगळे टाळ्या वाजवतात, तिकडे भारी वाटतंय. आणि जेव्हा ती फिल्म येते एडिटला, तो सीन एडिट होतो आणि असं वाटतं की यार इरिलेव्हंट आहे हा सीन, ह्या सीनची गरजच नाही आहे, किंवा हा सीन तसा झालाच नाही जशी गरज आहे. सो मग ह्या सगळ्या गोष्टी एडिटमध्ये बदलाव्या लागतात. ह्याचाच अर्थ तो आहे ना की जसं लिहिलंय तसं एक्झिक्यूट होईलच असं नाही. देर आर सेव्हरल फॅक्टर्स, काहीही होऊ शकतं. ते कुठल्याही न्यू कमरने ते सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही जेव्हा शॉर्ट फिल्म्स कराल, 1 नाही 2 4 5 करा, शॉर्ट फिल्म्स करा, डॉक्युमेंटरीज करा, हे करा, तुम्हाला थोडासा तुमचा एक बेसिक सेन्स डेव्हलप होतो. ओके एडिट असं असतं. त्यानंतर यू अप्रोच टू अ एडिटर जो की ऑलरेडी काम करतो, एस्टॅब्लिश्ड एडिटर, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे तुम्ही त्यांना असिस्ट करा, 1 2 4 प्रोजेक्ट्स करा त्यांच्याबरोबर. एक एडिट म्हणजे तुम्हाला टेक्निकली शिकायचं आहे असं नाही आहे, माइंडसेट शिकायचं आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही जाता, कदाचित त्या एडिटरपेक्षा तुम्हाला खूप जास्त टेक्निकल नॉलेज असेल, सेन्स आहे का तुमच्यात? नाही ना, तुम्हाला तो सेन्स शिकायचा, ते माइंडसेट शिकायचं आहे. तर ते शिका आणि देन गो टू अ न्यू प्रोजेक्ट. मूव्हीजमध्ये ठीक आहे, कोणत्याही मूव्हीजचं जे काही सक्सेस असतं किंवा जे काही एक ब्रिलियंट आउटकम आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये एडिटरची भूमिका किती महत्त्वाची असते? हाऊ इम्पॉर्टंट अन एडिटर इज? एकदम सुरुवातीच्या स्टेजला रायटर लिहितो, काही झालेलं नसतं, त्याचं एक विविड इमॅजिनेशन आहे.
आणि तो खूप भारी काहीतरी इमॅजिन करतो, म्हणजे हॅट्स ऑफ टू द रायटर. डिरेक्टर काय करतो की त्या इमॅजिनेशनला सत्यतेमध्ये कसं उतरवता येईल. मग त्यात खूप डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व होता की जे रायटरने लिहिलं आहे तसं सेटअप उभं राहतं आहे का. आर्ट डिरेक्टर तो ते सेटअपला अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो. सिनेमॅटोग्राफर त्या टेकिंगचा, त्या व्हिज्युअल्सला मी कसं कॅप्चर करू शकतो ते करतो आहे. आणि हे सगळं मिळून जेव्हा एडिटरकडे येतं आणि एडिटर पण स्क्रिप्ट वाचतो आणि मग तेव्हा ही इज द फर्स्ट पर्सन टू नोटीस की हे लिहिलं आहे आणि हे केलं आहे, तर जे केलं आहे ते लिहिल्यासारखं आहे का. ओके. आणि ते जे काही शूट करून तो जो काही डेटा आलेला आहे त्याच्याबरोबर एक अलोन टाईम स्पेंड करणं असतं ना, ते एडिटर करतो. जानना और पहचानना ह्याच्यातला एक फरक असतो. मैं तुम्ही जानता और मैं तुम्हें पहचानता हूँ. पहचानता आपण कधी म्हणतो की जेव्हा आपण खूप चवळून त्या व्यक्तीला ओळखतो, तर एडिटरचं त्या फुटेज बरोबर ते नातं आहे की एडिटर पहचानता आहे, कारण तो ना इतक्या जवळून फिल्म बघतो. एक एक छोट्या छोट्या गोष्टी तो ऑब्झर्व करतोय. सेम गोष्ट तो 10 वेळा बघतोय किंवा तो तीच गोष्ट ना 2-2 महिने तेच बघतोय. तेच फुटेज रोज. त्यातल्या छोट्या छोट्या चुका त्याला आधी कळत आहे किंवा त्यातल्या छोट्या छोट्या स्पेशल गोष्टी त्याला आधी कळत आहेत. आणि मग तो जेव्हा बघतो की यार ह्याच्यातलं हे अचीव्ह झालेलं नाही, जसं लिहिलं आहे तसं अचीव्ह झालेलं नाही आहे, त्याला अचीव्ह कसं करू शकतो की माझ्याकडे एखादी गोष्ट अवेलेबल नाही आहे, तर मग दुसरं काय एक्स्ट्रा अवेलेबल आहे, त्यातनं मी काही काढून हे टाकू शकतो का, मी अशी स्टोरी अशी फिरवू शकतो का, किंवा ह्या शॉट नंतर मी तो शॉट लावला किंवा हा पर्टिक्युलर सीन आहे तर तो सीन सुरुवात इकडनं झाली आणि संपला इकडे, पण मला असं वाटतंय की मी याची अर्ध्या सीनपासून सुरुवात करेल ना तर तो जास्त इम्पॅक्टफुल होईल. हा अर्धा मी उडवून टाकेल, कारण कुठेतरी मला जर कळतंय ना की माझा फ्लो डिस्टर्ब होईल बरोबर इकडनं आल्यानंतर. ह्या सगळ्या गोष्टी ट्रायआउट करायच्या असतात. एखादी गोष्ट आहे की इकडनं फिल्मचा टोन चेंज होणार आहे, इकडनं फिल्म थोडं सिरियस झोनमध्ये जाणार आहे किंवा नसेलही त्यांनी केलेलं, तरी मी एडिटमध्ये ते करू शकतो ना. मी एक कुठला तरी एक सिरियस लुक असेल ॲक्टरचा जो त्यांनी दिलेला पण नाही आहे, कधीतरी कॅमेरा चुकून ऑन राहिला आहे आणि तो स्वतः काही विचारत असेल, मी त्यालाच ॲज अ शॉट घेतला आहे, मी त्यालाच तिकडनं म्युझिक क्यू केलं आहे, मी तिकडनं फिल्मला वेगळ्याच झोनमध्ये घेऊन गेलो आहे. हे मला करण्याचं एक काय म्हणता ना ऑप्शन आहे. सो असं सगळं करून मी फिल्मचा फ्लेवर ऑलटुगेदर बदलू शकतो का, हा सगळा भाग एडिटिंगचा आहे. कारण एकदा इकडे फिल्म लॉक झाली, कारण एडिटमध्ये जेव्हा फिल्म येते आणि एडिट होतं, एडिट जोपर्यंत लॉक होत नाही तोपर्यंत तुमचं BGM डबिंग किंवा काहीच दुसरी कुठलीच कामं होत नाही सुरू. सो एडिटर जो लॉक करतो ना फिल्म, दॅट इज अ फायनल फिल्म. त्याच्यानंतर जी पुढे जाणार आहे, कारण तुमचे व्हिज्युअल्स काही हलणार नाही याच्यानंतर. एकदा व्हिज्युअल लॉक आहे ते लॉक आहे. याच्यामध्ये म्युझिक डिरेक्टर काहीतरी वेगळी कमाल करू शकतो, साऊंड डिझायनर कमाल करू शकतो, असे पुढचे ऑप्शन्स आहेत, पण इकडे फिल्म लॉक करणं गरजेचं आहे. सो ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे की इकडे फिल्म रीराईट होणार आहे तुमची. सो एडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दी एंटायर फिल्म प्रोसेस, कारण दिस इज द लास्ट स्टेज की जिकडे काहीतरी घडण्याचं शक्यता आहे, ह्याच्या पुढे काही नाही घडू शकत. आता समजा जे नवीन फिल्म मेकर्स वगैरे असतात, एक चांगलं मूवी आउटकम यायसाठी एक एडिटरकडे समजा 1-2 तासाचा मूवी बनवायचा आहे, ठीक आहे, तर फुटेज किती तासाचं आलं पाहिजे? नाही, असं काही त्याचं प्रमाण नाही आहे. म्हणजे इट ऑल डिपेंड्स ऑन द डिरेक्टर की तो किती कॉन्फिडंट आहे. अच्छा. पण म्हणजे खूप वेळा होतं ना की ऑन सेट एडिट केलं जातं की ह्याची गरज नाही आहे किंवा इकडनं शॉट तर लागणारच नाही आहे, हा सीन तर इकडनंच सुरू होणार आहे, किंवा पर्टिक्युलर एक सीन चालू आहे आणि ह्या व्यक्तीचं मला क्लोज कटिंग हवं आहे, तर त्याचं क्लोज कटिंग ह्या पर्टिक्युलर डायलॉगपासून पुढे, त्याच्या मागचे डायलॉग्स त्याच्यावर नाही आहे. पण जेव्हा एडिटला फिल्म येते आणि एडिटरला नेमकं ना ज्याचं क्लोज कटिंग त्या पोर्शनचं घेतलेलं तिकडेच त्याचं कटिंग त्याला हवं असतं, कारण ती स्टोरीची रिक्वायरमेंट आहे. सो हे जे सेटवर असं एडिट होतं ना ते नाही झालं पाहिजे. तुम्ही डिसाईड नका करू, प्रत्येकाला आपापलं काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. बरोबर. एडिटरचं काम तुम्ही सेटवर केलं तर मग एडिटर काय करेल? मग त्यापेक्षा तुम्ही स्वतः, तुमच्याकडे फुटेज आहे, एडिटिंगचं सॉफ्टवेअर खूप इझी आहे, 2 तास 3 तासामध्ये तुम्ही यूट्यूबवरनं शिकू शकता, मग तुम्हीच करा ना, तुम्ही देऊ नका. जर तुम्ही देताय मग तेवढी ऑथॉरिटी दिली पाहिजे की समोरच्यालाही त्यात काम करता आलं पाहिजे. त्यांनी एडिटरचे उगीच हात बांधल्यासारखे होऊन जातात. हो, कारण तुम्ही तेवढं फुटेजच अवेलेबल करून दिलेलं आहे किंवा खेळता येत नाही त्याच्यासोबत. मग तो बिचारा आपला मग कुठून तरी काहीतरी
त्याला NG टेक्स्ट म्हणतो मी, NG टेक्स्टमधनं काहीतरी काढणार, मग तो तिकडे लावणार, मग काहीतरी त्याला थोडासा अर्थ देण्याचा प्रयत्न कर. असं नका करू. तुम्ही त्याला इनफ मटेरियल द्या. राईट. असं नाही म्हणत आहे की तुम्ही 50 तासाचं द्या किंवा 60 तासाचं फुटेज द्या, पण जे द्याल ना ते परफेक्ट द्या, चांगलं द्या आणि मुबलक द्या. तो त्याच्यातनं त्याला काहीतरी बनवून देईल वेगळं. आणि आम्ही एडिटमध्ये पण असं नाही आहे की एडिटरचा काही अट्टाहास असतो की नाही हे तुम्ही असंच ठेवलं पाहिजे. आम्ही एकदा फिल्म जेव्हा एडिट करतो तेव्हा तुमच्या स्क्रिप्टनुसार फिल्म एडिट केलेली असते. एक व्हर्जन तुमचं असतं, एक व्हर्जन एडिटरचंही असतं त्यामध्ये, की हे तुम्ही तुमच्या स्क्रिप्टनुसारही तुम्हाला फिल्म दिसते, पण मला असं वाटतंय की फिल्म अशी पण होऊ शकते अँड विच इज मच बेटर दॅन दिस. हे आम्ही दाखवतो पण. आणि असं नाही, खूप डिरेक्टर्स असतात की जे अप्रूव्ह करतात किंवा खूप डिरेक्टर्स असे असतात की यार तुझ्या व्हर्जनमधला हा चंक खूप चांगला आहे, तो फक्त आपण ह्याच्यात ॲड करूयात, बाकी फिल्म हे चांगली वाटते. ते तेवढा त्या टर्म्सवर येणं गरजेचं आहे.